हॅलो एव्हरीबडी, हे ओळखतं का? याला म्हणते ते शेवगा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात, ड्रमस्टिक. आता याचे जर समजा आपण आयुर्वेदिक उपयोग जर बघितले तर याचं गण हे कृमींचा नाश करतो. त्याचं जर समजा लॅटिन नेम जर बघितलं आपण तर याचं नाव आहे की मोरिंगा टेरिगोस्पर्मा आणि याची फॅमिली जर बघितली तर मोरिंगेसी प्रामुख्याने आपण फॅमिली. आता याच्यानंतर याच्यामध्ये जर समजा आपण याचे स्वरूप जर बघितलं तर हा 6 ते 8 मीटर उंचीचे वृक्ष असतो आणि यामध्ये फ्लावर जर बघितले तर फ्लावर हे पांढरशुभ्र असतात, गुच्छायुक्त येणारे असतात आणि त्याच्यामध्ये लीव्ज जर बघितली तर प्रामुख्याने याच्यामध्ये लीव्ज हे 15 ते 20 सेंटीमीटर लांब असतात आणि 6 ते 7 याच्यामध्ये गुच्छात येतात. तर अशा पद्धतीने हे याचे स्वरूप होते. आता याचं जर समजा आपण उपयोग जर बघितला तर याचा उपयोग आपण याची मूळ, त्वचा आणि यांचे आपण पाल्यांची भाजी किंवा बीज प्रामुख्याने उपयोग करतो. आता यांचे गुण जर बघितले आपण तर याचे गुण हे रसपंचक, मधुर, तिक्त, गुणात्मक आहेत. वीर्य जर बघितलं तर उष्ण आहे आणि विपाक जर बघितलं तर कटू विपाक आहे. तर अशा पद्धतीने हे रसपंचक आता हे कशामध्ये, कोणत्या व्याधीमध्ये काम करतात तर हे मधुर, तिक्त गुणाले ॲप्सेस या व्याधीमध्ये पण काम करते. त्याच्यानंतर हे क्रमिग्न म्हणजे ट्युबरक्युलोसिस, त्याच पद्धतीने हे दीपन आणि पाचन पण उपयोग करतात. तर यांची जर समजा आपण यांची पाण्याची जर भाजी जर समजा आपण दैनंदिन जीवनामध्ये उपयोग केला तर याचा आपल्याला खास करून आरुचिकर, त्याच्यानंतर दीपन पाचन कार्यामध्ये पण उपयोग होतो. अशाच पद्धतीने याच्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला शूल या व्याधीसाठी पण हा प्रामुख्याने उपयोग होतो आणि याच्यामधून तुम्हाला मधुर, तिक्त, गुणात्मक असून हे तुम्हाला यांची जर समजा तुम्ही पाल्यांची भाजी हे जिथं शोध उत्पन्न झालेले त्या शोधावर तुम्ही लावू शकता. तशाच पद्धतीने याच्यामध्ये जर बघितलं तर हा स्पर्म काउंट इन्क्रीज करण्यासाठी पण या शेवग्यांच्या बीजांचा उपयोग केला जातो. त्याच पद्धतीने हा जर बघितलं तर हा आयुर्वेदिकमध्ये नेत्र अभिषन्न म्हणून पण काम करतो आणि त्याच प्रकारे त्याच्यामध्ये शूल, कुष्ठ, लेप्रसी, ट्युबरक्युलोसिस या व्याधीमध्ये पण हा प्रामुख्याने उपयोग करतो. शिगरूचे जर समजा आपण यांचा बीजाचा उपयोग जर बघितलं तर हा किडनी स्टोनमध्ये पण प्रामुख्याने व्याधीचे शमन करण्यासाठी खास करून उपयोग होतो. तर अशा पद्धतीने या शिगरूची विविध व्याधीमध्ये, डिसिजेसमध्ये आपण या शिगरूचा दैनंदिन जीवनामध्ये वापर करायला पाहिजे. तर आता याची मात्रा जर बघितली मित्रांनो तर आणि चूर्णाची मात्रा 1 ते 3 ग्राम चूर्ण सांगितलेली आहे आणि याचे कल्प जर बघितले तर श्यामादी चूर्ण म्हणून याचा खास करून मेडिकल्समध्ये अवेलेबल असतात. तर अशा पद्धतीने याच्या दैनंदिन जीवनामध्ये शेवग्यांची भाजी ही खायला पाहिजे, आहे की नाही? बरं वाटतं जरा. तर तशा पद्धतीने हा व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. थँक्यू व्हेरी मच.